आजच्या स्टोरीचं नाव आहे कर्माचं फळ। आता ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे। तर उत्तर प्रदेश या ठिकाणचं लखनौ आहे आणि त्या ठिकाणचा PGI हा जो भाग आहे तर त्या भागामधून एक नाली वाहते आणि या नालीमध्ये एका तरुणीचं प्रेत पडलेलं होतं। तारीख होती 17 फेब्रुवारी 2022। आता या दिवशी कोणीतरी हे प्रेत पाहिलं, त्यानंतर कंट्रोल रूमला फोन केला, पोलिसांना कळवण्यात आलं आणि लखनौ पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले। तो मृतदेह त्या नाल्यातून बाहेर काढण्यात आला। आता त्या मृतदेहाची म्हणजे ती जी तरुणी होती त्या तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आलेली असावी असं प्रथमदर्शनी वाटत होतं। आता हा जो मृतदेह आहे त्या मृतदेहाच्या जवळ एक मोबाईलसुद्धा सापडलेला होता आणि ही जी बॉडी आहे ती बॉडी पोलिसांनी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे। आता या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न चालू झालेला होता। आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या गायब झालेल्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दलची माहिती घेतली जात होती, माध्यमांचा आधार घेतला जात होता। एक दिवस झाला, 2 दिवस झाले, पण कोणतीही लीड मिळालेली नव्हती आणि या सगळ्या गोष्टीचा तपास चाललेला होता। आता हा तपास चाललाय ही एक बाजू आहे। आता आपण जाऊया थोडंसं दुसऱ्या बाजूला, ते म्हणजे बिजनौरला। बिजनौर हा एक जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचा नाजिबाबाद नावाचं एक ठिकाण आहे। आता या ठिकाणी राहणारे योगेंद्र पाल सिंग, तर हे जे योगेंद्र पाल सिंग आहेत यांची एक सुकन्या आहे, तिचं नाव आहे रुची सिंग। आता ही जी रुची आहे ती दिसायला अत्यंत देखणी आहे, अत्यंत सुंदर आहे, प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे आणि तिचं पोलीस बनण्याचं स्वप्न होतं आणि कालांतराने तिनं ते स्वतःचं स्वप्न पूर्ण केलेलं होतं आणि आता ती पोलीस कॉन्स्टेबल बनलेली होती। आता ही जी तरुणी आहे, ही जी रुची आहे, ती रुची आणि नीरज गुप्ता नावाचा एक तरुण आहे। आता हा सुद्धा कॉन्स्टेबल बनलेला होता। म्हणजे रुची आणि नीरज दोघंही पोलीस कॉन्स्टेबल होते आणि या दोघांच्यामध्ये प्रेम संबंध होते, एकमेकांवरती जीवापाड प्रेम होतं आणि यामुळे यांनी लव्ह मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही घरच्यांना विचारलं आणि दोन्ही घरच्यांनी परवानगी दिली आणि 2019 मध्ये यांचं अगदी धूमधडाक्यामध्ये लग्न झालं। आता पती नीरज जो आहे तो प्रयागराज या ठिकाणचं पोलीस स्टेशन जे आहे त्या स्टेशनमध्ये काम करत होता आणि बायको रुची जी आहे ती लखनौच्या DG ऑफिसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून काम करत होती आणि सुट्टीच्या दिवशी हे दोघं पती पत्नी एकत्र यायचे। अशा पद्धतीनं लग्नानंतर सुद्धा यांचं हे प्रेम प्रकरण म्हणजे हे प्रेम चालू होतं किंवा अशा पद्धतीनं ते एकत्र यायचे। आता या सगळ्या काळामध्ये रुची ही फेसबुक वापरत होती आणि फेसबुकवरती तिला एक मित्र भेटला। आता हा मित्र होता तहसीलदार, म्हणजे प्रतापगड जिल्हा आहे त्या ठिकाणचा लालगंज तालुका आहे आणि या ठिकाणचा मान्यवर म्हणजे तहसीलदार, त्याचं नाव होतं पद्मेश श्रीवास्तव। आता या पद्मेश बरोबर ती या रुचीची ओळख झाली। आता हा तहसीलदार आहे, आता तालेवार वगैरे, पैसेवाला वगैरे, आता याच्याबरोबर हिची ती ओळख वाढत वाढत गेली आणि ओळख वाढलीच वाढली, या दोघांच्यामध्ये जवळीक वाढली, भेटीगाठी सुरू झाल्या आणि आता ही जी रुची आहे ती आपल्या पतीला भेटायला जाण्याच्या ऐवजी ती त्या तहसीलदाराला भेटायला जायला लागली आणि त्याच्याबरोबर ती मुक्काम ठोकायला लागली। आता यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले। आता लव्ह मॅरेज झालेलं काही महिने पण झालेले नव्हते आणि यांचा असा हा प्रकार जो आहे तो सुरू झालेला होता आणि काही काळानं ही बाब त्या पतीला म्हणजे त्या नीरजला समजली। म्हणजे बायको कामावरही नसते आणि आपल्याकडं पण आलेली नाही आहे, तिच्या माहेरीसुद्धा नाही आहे। मग याचा शोध जेव्हा त्या पतीनं घेतला त्यावेळेस हा सगळा प्रकार त्याला समजलेला होता आणि त्यावेळेस मग त्यानं त्या बायकोला जाब विचारला आणि यावरून त्या दोघांच्यामध्ये वादंग सुरू झालं होतं, भांडण सुरू झालं होतं आणि आता या वादाला बायको वैतागली आणि तिनं आपला जो प्रियकर आहे त्या प्रियकराला सांगितलं की माझ्या नवऱ्याला आपले संबंध कळलेले आहेत आणि आता काय करायचं। यावेळेस मग त्या प्रियकरानं आणि या प्रियसीनं दोघांनी मिळून प्लॅन केला, तो म्हणजे त्या पती जो आहे त्या पतीला घटस्फोट मागायचा, म्हणजे कागदपत्रावरती त्याला सही करायला सांगायची आणि जर त्यानं सही केली नाही तर मग काय करायचं, त्यानं पैशासाठी माझा छळ केला, घरगुती हिंसाचार करतो, मला मारहाण करतो, मला त्रास देतो, अशा पद्धतीची कॉमन पोलिसांमध्ये तक्रार द्यायची। कारण ही तक्रार दाखल झाली की याची नोकरी जाईल आणि हा बरबाद होईल आणि अशा पद्धतीनं करायचं। आणि काय होतं, बऱ्याच वेळा अशा पद्धतीच्या ज्या तक्रारी असतात ना त्याच्यामध्ये किती खोटेपणा असतो किती खरेपणा असतो, तर त्याच्यापेक्षाही जास्त त्याला म्हणजे ह्या खरेपणा आणि खोटेपणा सिद्ध होईपर्यंत त्या पतीला आणि त्याच्या घरच्यांना प्रचंड मोठी शिक्षा मिळालेली असते आणि त्यामुळे अशा आरोपांमध्ये त्याला अडकवायचं, त्याची नोकरी वगैरे घालवायची, अशा पद्धतीचा प्लॅन त्या बायकोनं आणि तिच्या प्रियकराने केलेला आहे। आणि मग त्या बायकोनं नवऱ्याला धमकी दिली, तू मला घटस्फोट दे नाहीतर तुला घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये मी अडकवीन। आता ही सगळी गोष्ट त्या पतीच्या लक्षात आली की बायको कुणाच्या सांगण्यावरून एवढं सगळं करते आणि ह्या मंडळींचा पुढचा प्लॅन काय असणार आहे। त्यामुळे त्यानं अजिबात कुरुकुर केली नाही आणि तुला घटस्फोट पाहिजे ना, हा घे घटस्फोट, तिला घटस्फोट दिला आणि तो वेगळा झाला। आता मात्र हे जे 2 प्रेमीजीव होते त्या प्रेमीजीवांना रान
मोकळं झालं होतं. आता ते एकमेकांना सर्रास भेटायला लागले होते आणि सुट्टी मिळाली की रुची प्रतापगडला जायचे आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांसाठी ट्राजिंट हॉस्टेल आहे, म्हणजे अधिकाऱ्यांचं हॉस्टेल आहे, तर त्या हॉस्टेलमध्ये जायचे, म्हणजे तिथं पद्मेश राहायचा आणि मग त्या रूमवरती जायचे आणि मग त्या रूमवरती यांचं म्हणजे अशा पद्धतीने यांचे सगळे संबंध चालू झाले होते. कुणाची रोकठोक नाही आहे, काय नाही आहे, सगळा राजखुशीचा मामला होता, सगळं मौज मजा वगैरे चाललेली होती. आता ह्यांचं सगळे मौज मजा चालली. आता आपण पुन्हा जाऊया त्या मृतदेहाकडे. तो जो मृतदेह सापडला होता तर 2 दिवस झाले होते, पण त्याची काय ओळख पटत नव्हती. आता 2 दिवसांनी त्याची ओळख पटली. हा मृतदेह होता रुचीचा. आता या रुचीची हत्या कुणी केली होती, का केली होती आणि कशी केली होती? आता ज्या पतीला तिनं धमकी दिली होती आणि घटस्फोट मिळवला होता, त्या पतीनं तिला मारलं होतं का? का तिच्या प्रियकराने तिला मारलं होतं का? आणखी दुसरंच काहीतरी प्रकरण होतं. आता पोलिसांनी काय केलं, ह्या ज्या रुचीच्या शेजारी जो म्हणजे ह्या मृतदेहाच्या शेजारी जो मोबाईल सापडला होता, तर त्या मोबाईलच्या नंबरचं CDR काढलं. आता त्याच्यामध्ये एका नंबरवरती सतत फोन जात होते, येत होते आणि जास्त बोलणं होत होतं. अर्थातच हा नंबर होता तिचा जिवलग प्रेमी म्हणजे त्या पद्मेशचा. आता त्यामुळे मग जेव्हापासून ही गायब झाली होती तेव्हापासून तिचा फोन बंद झाला होता. त्याच्या अगोदर शेवटचा फोन जो आहे तो या पद्मेशचा होता आणि त्यामुळे या प्रकरणात पद्मेश हा मुख्य संशयित होता. आणि मग पोलिसांनी त्याचा पत्ता काढला, त्याची सगळी माहिती काढली आणि मध्यरात्रीच पोलीस लखनौवरून प्रतापगडला निघाले आणि तो ज्या हॉस्टेलवरती होता, ज्या ठिकाणी त्याच्या रूमवरती होता, त्या रूमवरती ते गेले आणि त्या पद्मेशला म्हणजे त्यानंच दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी त्याला तसाच पकडला आणि त्यानंतर त्याला लखनौला घेऊन आले. आता आपण तहसीलदार आहोत वगैरे वगैरे अशा पद्धतीनं तो बाता मारत होता, पण आणि ह्याच्यातनं मला काय माहीत नाही वगैरे, हे का गायब झाली वगैरे असं तसं तो सांगत होता. पण नंतर पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला आणि नंतर हा जागेवरती आला आणि मग जे काही घडलं होतं ते त्यानं सांगितलेलं होतं. आता या रुचीची हत्या कशी आणि का झाली होती बघा. तर तिनं पहिल्यांदा पतिदेवांना सोडलं होतं आणि त्या प्रेमीबरोबर ती तिची मौज मजा चाललेली होती. पण ही जी मौज मजा आहे ती तिची फार काळ टिकलेली नव्हती, कारण यांची ही जी रंगाची उधळण चाललेली होती तर ती उधळण त्या पद्मेशच्या बायकोच्या कानावरती गेली होती आणि ती जी बायको आहे ती बायको अत्यंत खतरनाक होती. तिचं नाव होतं प्रगती. आता ही प्रगती जी आहे ती तरा आली. तिनं नवऱ्याला फायलावरती घेतलं कारण तिला हे कळलेलं होतं. त्यानंतर तिनं नवऱ्याकडून या रुचीचा नंबर घेतला आणि त्या रुचीला कचा शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस त्या रुचीला कळलं की ज्याच्यासाठी आपण आपल्या नवऱ्याला सोडलेला आहे, ज्याच्यासाठी आपण आपला संसार मोडलेला आहे, तो पद्मेश म्हणजे आपला प्रेमी हा अगोदरच त्याचं लग्न झालेलं आहे, म्हणजे त्यानं आपल्याला दगा दिलेला आहे, त्यानं आपल्याला फसवलेलं आहे. आता या गोष्टीचा रुचीला प्रचंड राग आलेला आहे आणि त्यामुळे या 2 प्रेमी जीवांमध्ये वादाला सुरुवात होते. आता या 2 प्रेमी जीवांमध्ये ती प्रगती पण आलेली होती. आता त्या प्रगतीनं या नवऱ्यावरती वॉच ठेवायला सुरुवात केली आणि ती कायम नवऱ्याच्या बरोबर राहायची आणि ते जे हॉस्टेल होतं ना त्या हॉस्टेलवरतीच ती राहायला लागली होती आणि सतत नवऱ्यावरती लक्ष ठेवायला लागली होती आणि त्यामुळे रुची आणि पद्मेश यांना भेटता येत नव्हतं. आता दुसरीकडं ही जी रुची आहे तिनं त्या पद्मेशला लग्नासाठी तगादा लावायला सुरुवात केली की मी तुझ्यासाठी माझा नवरा सोडला आहे, माझा संसार सोडलेला आहे, त्यामुळे आता तू तुझा संसार सोड, तू तुझ्या बायकोला सोड, घटस्फोट घे आणि माझ्याशी लग्न कर. अशा पद्धतीनं ती त्याच्या मागं लागली होती, तगादा लावायला लागली होती. आणि जर समजा तू असं केलं नाही तर मी तुझ्या घरी येईल, तुझ्या कामावरती येईल, सगळ्यांना सांगेल, तुझी बदनामी करेल आणि तुझ्यावरती तक्रार वगैरे दाखल करेल आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे तुला आयुष्यातनं उठवेल वगैरे वगैरे अशा पद्धतीचे म्हणजे ज्या धमक्या ती आपल्या पतीला दिल्या होत्या त्याच धमक्या आता प्रियकराला सुद्धा द्यायला लागलेली होती. आता या धमक्यांमुळे तो प्रियकर प्रचंड मोठ्या संकटात सापडला होता, कारण एका बाजूला होती त्याची बायको, दुसऱ्या बाजूला होती त्याची प्रियसी आणि हा सगळा तमाशा सगळ्या जगाला पाहुण्यारावळ्यांना कळलेला होता. आणि बायको अत्यंत खतरनाक होती, पण खतरनाक जरी असली तरी पण ती ह्याच्यावरती प्रेम करत होती आणि आता ती प्रियसी जी आहे ती धमकी देत होती. यामुळे मग यानं त्या प्रियसीला म्हणजे रुचीला ठार मारण्याचा प्लॅन केला आणि याच्यासाठी त्याचा एक मित्र आहे नामवर सिंग, तर याला बरोबर ती घेतलं. तारीख होती 12 फेब्रुवारी 2022. तर या दिवशी यानं त्या रुचीला फोन लावला आणि त्याला सांगितलं मी बायकोबरोबर ती घटस्फोट घेतो आहे, कागदपत्र वगैरे तयार केलेली आहेत आणि आपण पुढच्या 2-4 महिन्यामध्येच लग्न करून टाकूया. अशा पद्धतीनं पण या गोष्टीवरती तुझ्याशी चर्चा करायची आहे, त्याच्यामुळे आपण भेटूया. आणि त्यानंतर मग ह्या भेटीसाठी
पद्मेश आणि नामवर हे दोघं जण गाडीमधून निघाले आणि लखनौला रात्रीच्या 9 वाजता पोहोचले आणि PGIच्या भागामध्ये एका निर्मनुष्य ठिकाणी यांची गाडी थांबली। या ठिकाणी त्यांनी त्या रुचीला बोलवलं। रुची आली, ती कॅबमध्ये आली होती। नंतर या रुचीला इथं सोडलं आणि कॅब जी आहे ती निघून गेली आणि त्यानंतर मग हे प्रेमी जीव जे आहेत ते त्या गाडीमध्ये बसले आणि त्यांच्याबरोबर असलेला जो नामवर आहे तो चहा आणायला गेला। आता हे दोन्ही प्रेमी जीव गाडीमध्ये गुलुगुलू गप्पा मारत बसले होते। काही वेळानं तो नामवर जो आहे तो चहा घेऊन त्या ठिकाणी आला आणि त्या दोघांनी चहा पिला। चहा पिल्यानंतर काही वेळातच रुची जी आहे ती बेशुद्ध पडली, कारण तिच्या चहामध्ये या नामवरनं म्हणजे झोपेच्या गोळ्या वगैरे मिसळलेल्या होत्या। त्यामुळे आता ही बेशुद्ध पडली। त्यानंतर मग या मंडळींनी ती जी गाडी आहे ती गाडी नाल्याच्या कडेला नेली आणि या ठिकाणी त्या रुचीचा गळा आवळला आणि तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह त्या नाल्यामध्ये फेकून दिला आणि नंतर हे दोघंही प्रतापगडला निघून गेले। आता इकडं रुची जी आहे ती लखनौच्या अर्जुनगंज या भागामध्ये राहत होती। 12 फेब्रुवारीपासून ती गायब झाली होती, ती कामावरतीही गेली नव्हती आणि तिच्या घरच्यांना पण कळलं की ती कामावर गेली नाही आहे, घरी नाही आहे आणि त्यामुळे ते घरचे त्या मुलीचा शोध घेत होते। त्याचबरोबर ती या रुचीच्या बरोबर ती काम करणारी जी मंडळी होती ते सुद्धा तिचा शोध घेत होते आणि 5 दिवसांनी हिची बॉडी सापडली, 2 दिवसांनी हिची ओळख पटली आणि काही तासातच मारेकरी सुद्धा सापडलेले होते। आता या घटनेमधला नियतीचा न्याय बघा। जो पती आपल्यावरती जीवापाड प्रेम करत होता, त्याच पतीला धोका देण्यात आला होता, त्यालाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला होता, पण शेवटी त्याच बायकोची अवस्था काय झाली। दुसरी गोष्ट, ज्यानं आपल्या घरामध्ये बायको असतानासुद्धा दुसऱ्याच्या बायकोबरोबर ती अनैतिक संबंध जोडले होते, तिला तिचा संसार मोडायला लावला होता, आता ज्यानं हे सगळं केलं त्याच्या संसाराची अवस्था काय झाली, त्या दोघांनाही जेलमध्ये जायला लागलेलं आहे। आणि म्हणजे याचा परिणाम काय होतात, दुसऱ्याचा विश्वासघात केल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो आणि त्या कर्माची शिक्षा कशी भेटते ते ह्या सगळ्या घटनेमधून आपल्या लक्षात येतं। पण या सगळ्यांमध्ये एक आदर्श व्यक्ती आहे, एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचा विश्वासघात झाला होता, जोडीदार असा निघाला होता की त्या जोडीदारानं बदफैलीपणा केलेला होता, म्हणजे त्या जोडीदारानं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, धमकी दिली होती। त्याचं नाव आहे नीरज गुप्ता। हा जो पती आहे तो, आता हा जो पती आहे त्यानं आपल्या जोडीदाराबरोबर वाद घातला का? नाही, त्यानं वाद वगैरे घातला नाही। जर वेगळं व्हायचं आहे ना, ठीक आहे, घटस्फोट दिला, कारण जी व्यक्ती आपली नाही तिला आपलं म्हणण्यामध्ये आपलं वेळ का वाया घालवायचा, जीवन वाया का घालवायचं, आपले शब्द वाया का घालवायचे, जे आपलं नाहीच ते सोडून द्यायचं असतं, एका बाजूला आपण व्हायचं असतं आणि आपलं आयुष्य आनंदाने जगायचं असतं। हा खरा शहाणपणा आहे। पण उगाच त्या गोष्टीमुळे वाद घालणं आणि त्या वादातून काहीतरी अघटित घटना घडणं, ह्या गोष्टीत हा पती पडला नाही आणि त्यामुळे तो मात्र सही सलामत बाजूला राहिलेला आहे। आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे, कोणतंही संकट येऊ द्या, कसलंही संकट येऊ द्या, आपली मानसिकता जी आहे ना ती ढळून देऊ नका। दुसरी गोष्ट, कुणी आपल्याला सापळ्यात अडकवण्याचा जर प्रयत्न करत असेल तर तो सापळा आपण ओळखला पाहिजे आणि यात अडकण्याच्या अगोदरच आपण बाहेर पडायला, म्हणजे त्यातनं म्हणजे अडकलंच नाही पाहिजे, ह्याच्यासाठी आपण वेगळे प्लॅन केले पाहिजेत आणि वाद घालणं, भांडण करणं किंवा या गोष्टी करणं याच्यातनं आपण बाजूला झालं पाहिजे। आणि तिसरी गोष्ट, अनेकदा लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांच्याच कर्माने मिळत असते, त्यामुळे आपण त्यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण तो वरचा जो आहे तोही लक्ष ठेवून असतो, कायदा जो आहे तोही लक्ष ठेवून असतो आणि ते कधी ना कधीतरी त्या गोष्टीचा न्याय होतो म्हणजे होतोच। त्यामुळे आपलं लक्ष जर कशावरती पाहिजे तर ते म्हणजे फक्त आपल्या प्रगतीवरती असायला पाहिजे। बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।